एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन शिवसेना उभ्या राहिल्या। उद्धव ठाकरे मात्र हात पुढे करतायत। भाजपचं हिंदुत्व ढोंगी आहे यांनी थेट दावा केला की बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता। मंडळी, महाराष्ट्रात एक दिवस असतो ज्या दिवशी फक्त उत्सव नसतो तर राजकारणाचं भविष्य ठरतं। हा दिवस म्हणजे दसरा। कारण या दिवशी होणारे शिवसेनेचे मेळावे हे केवळ सभा नसतात तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा मार्ग ठरवतात। मागच्या 2 वर्षांपासून दसऱ्याला चित्र वेगळंच दिसून येत आहे। कारण शिवसेना 2 तुकड्यात विभागली गेली आणि त्यामुळे मुंबईत एकाच दिवशी 2 दसरा मेळावे रंगले। एक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा तर दुसरा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांचा। या 2 मेळाव्यातून काय संकेत मिळाले? कोण कुणावर बरसलं? ठाकरे बंधू एकत्र येणार का की भाजपचा गेम अजूनही काही वेगळाच आहे? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांनी टाकलेला स्फोटक दावा हा महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ उभं करतोय। या सगळ्यांचं सविस्तर विश्लेषण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, मुंबईत यंदा दसरा मेळाव्याचं वेगळंच चित्र होतं। एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 शिवसेना उभ्या राहिल्या। शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आपल्या गटासह लोकांसमोर उभे होते तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शक्ती प्रदर्शनाचा मेळावा भरवला। पाऊस कोसळत होता पण तरीही लोक प्रचंड संख्येने मेळाव्याला जमले। पावसात भिजत घोषणाबाजी करत लोक आपल्या नेत्यांसाठी उभी होती। हा उत्साहच दाखवतो की महाराष्ट्रात दसरा मेळावा हा फक्त कार्यक्रम नाही तर लोकांच्या भावना, ओळख आणि राजकारणाचा उत्सव आहे। या सगळ्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। कारण अपेक्षा होती की ते या सभेत राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीची घोषणा करतील। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेटून आले होते, त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। पण प्रत्यक्षात त्यांच्या भाषणात त्यांनी सरळ घोषणा केली नाही। फक्त एवढंच म्हणाले की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। मराठीच्या मुद्द्यावर आम्ही तडजोड करणार नाही। ही ओळ ऐकताच प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला। पण राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की ही अजून अर्धीच घोषणा आहे। स्पष्ट होकारही नाही आणि नकारही नाही, म्हणजे अजून खेळ खुला आहे। राज ठाकरे यांचं मेळाव्यात गैरहजर राहणं हे आणखीन गूढ होतं। कारण जर ते आले असते तर दोन्ही भावांचं एकत्र येणं जवळजवळ पक्क झालं असतं। पण ते आले नाहीत का? कारण त्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही। त्यांचे भाजपसोबतचे वैयक्तिक संबंध, पूर्वीची समीकरणं आणि आगामी निवडणुकांचं गणित या सगळ्याचा विचार करून ते अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। उद्धव ठाकरे मात्र हात पुढे करतायत, राज ठाकरेंची वाट पाहत आहेत आणि हा सस्पेन्स तसाच जिवंत ठेवत आहेत। मात्र या युतीचं सर्वात मोठं संकट म्हणजे जागा वाटप। शिवसेना, उबाठा आणि मनसे दोघांचाही बेस मराठी बहुल मतदारसंघ आहे। दोघंही एकाच वॉर्डामध्ये ताकद दाखवत आहेत। अशा वेळी कोण किती जागा सोडणार हे ठरल्याशिवाय युती होणं कठीण आहे। मात्र कसं आहे की कुठल्याही युतीचं जागा वाटप हे शक्तीवर नाही तर गरजेवर ठरतं। म्हणजे दोन्ही पक्षांची खरी भूमिका निवडणुकीची घोषणा झाल्यावरच बाहेर येणार आहे हे नक्की। उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा मुख्य रोष हा भाजपवर होता। त्यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख फक्त 2 ते 4 वेळेस केला, पण मुख्य टार्गेट दिल्लीच होतं। भाजपचं हिंदुत्व ढोंगी आहे असा त्यांचा दावा होता। त्यांनी थेट RSS प्रमुख मोहन भागवतांवर टीका केली। मुस्लिम मतदारांना आपल्यापासून दूर न जाता येण्यासाठी त्यांनी बाळासाहेबांचा दाखला दिला। जो या देशात राहतो तो हिंदू। म्हणजे उद्धव ठाकरे आता सरळ मराठी आणि सर्वसमावेशक हिंदुत्व या रेषेवर जात आहेत असं यातून स्पष्ट होतं। तर या उलट शिंदेंचं भाषण हे एकदम वेगळं होतं। त्यांनी थेट सांगितलं की आम्ही महायुतीसोबत आहोत आणि निवडणुका जिंकणार आहोत। त्यांच्या भाषणात मोदी, शहा, RSS, भाजप यांचं कौतुक भरपूर होतं। त्यांनी स्वतःला ऑन फील्ड नेता म्हणून सादर केलं। मीच खरा शिवसैनिक आहे हा संदेश त्यांनी वारंवार दिला। लोकांच्या समस्या, पुराच्या पार्श्वभूमीवर केलेली मदत, लग्नासाठी आर्थिक मदत अशा छोट्या छोट्या उदाहरणांनी त्यांनी सांगितलं की ते फक्त बोलणारे नाहीत तर काम करणारे आहेत। म्हणजेच उद्धव आणि शिंदे दोघांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी घेतल्या। उद्धव ठाकरेंनी थेट भाजपला टार्गेट करून आपला शत्रू ठरवलं तर शिंदेंनी भाजपसोबतची आपली जवळीक ठळक केली। एकीकडे उद्धव ठाकरे हे मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मराठी मतांना आकर्षित करत होते तर दुसरीकडे शिंदे ग्रामीण भागातील मतदारांना साधण्याचा प्रयत्न करत होते। आता या सगळ्यात नवा बॉम्ब फोडला तो रामदास कदमांनी। शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी थेट दावा केला की बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी। हे वक्तव्य ऐकून सगळीकडे खळबळ उडाली। यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली की रामदास कदम यांच्या तोंडात कोणीतरी शेण कोंबलं आहे। आता या वादामुळे दोन्ही गटांमध्ये संघर्ष आणखी तीव्र होणार हे नक्की। यात आणखी एक वेगळा संदेश संजय राऊतांनी दिला। शिवाजी पार्कचं शिवतीर्थ हे आमचं आहे, पण दुसरं शिवतीर्थ
म्हणजे राज ठाकरे यांचं निवासस्थान तेही आमचंच आहे या वाक्याने त्यांनी ठामपणे दाखवून दिलं की ठाकरे बंधू एकत्र यायची शक्यता अजून संपलेली नाही. म्हणजे एकूण काय, तर दसरा मेळाव्यामधून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. शिंदे पूर्णपणे भाजपसोबत गेले आहेत. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्ला न करता भाजपलाच मुख्य शत्रू ठरवलंय आणि शिंदेंचं नेतृत्व किंवा त्यांचं अस्तित्वच ते मानत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यात राज ठाकरे अजूनही शांत आहेत, पण उद्धव ठाकरे मात्र हात पुढं करतायत आणि रामदास कदमांच्या विधानाने नावावाद उभा राहिलाय. पण खरी गोष्ट ही की अजून काहीच फायनल झालेलं नाही. निवडणुका कधी जाहीर होतील, जागा वाटप कसं होईल, वॉर्ड रचना कशी ठरेल, या सगळ्यावर पुढचा खेळ ठरणार आहे. उद्धव राजयुती ही खरंच होणार का? शिंदे भाजप महायुती किती मजबूत ठरेल आणि रामदास कदमांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ कुठवर पोहोचेल, हे सगळं अजूनही हवेत आहे. म्हणून महाराष्ट्राचं राजकारण आता आणखी रंगणार आहे. म्हणून मंडळी, दसरा मेळावा संपला असेल, पण खरी राजकीय लढाई आता सुरू झाली आहे. पुढचं पाऊल कोण टाकतो याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंचं मेळाव्याला न येणं पण नुसतं चर्चेत राहणं हा स्टंट होता का? कमेंटमधून नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.